लीलावती, मी तुझ्यासाठी या जगात आली. आजपासून तू माझी मालक. लीलावती, पानी लीलावती, तुला पाणी हवं होतं ना? हे घे पाणी. बाई, कोण आहेस तू? इथे इथे माझ्या घरी कुठून आलीस तू? उठल्या उठल्या सगळी ही कामं मला करावी लागतात. नाही शोभा, मी करतो ना. ऐक, काही गरज नाहीये. तू तर हात लावू नकोस त्या बरण्यांना आणि विकायला सुद्धा जाऊ नकोस. माझी मी करेन. अगं पण शोभा, तुला सवय नाहीये ना, त्रास होईल. प्लीज ऐक. होऊ दे त्रास. तू जो त्रास देतोस ना त्यापेक्षा कमी आहे. निदान सुखाने ना झोपता तरी येईल मला. ऐक शोभा, पुन्हा नाही असं करणार मी. प्लीज मला करू दे ना. काही नको. ऐक ना शोभा, मी शोभा. मोन्या, शांत बस. फोबाड बंद कर तुझा. अगं मला करू दे, मी करतो ना. ऐक माझं. नाही म्हटलं ना. शोभा, मी लोणचं केलंय ना, मीच विकणार. 2 ठिकाणी आलीये ऑर्डर. बघूया आता. दोघांना लोणचं पण नेऊन द्यायचे. हा सगळा घाट खरा ना भानूमुळे घातला होता. म्हटलं जरा मदत होईल तिची. कसलं काय, ती गेली पळून. ते सगळं ना मला एकटीनेच करावं लागणार आहे. कुठे असतील त्या? काय करत असतील? भानू, कुठे आहात तुम्ही? आता बघत का उभा राहिलास? कामावर जायचं नाही? निघ आता. देवा, मला वाचव रे. या संकटातून बाहेर काढ. मी 5 गुरुवार तुझ्या दर्शनाला येईन. मी पण येईन तुझ्या बरोबर. जिथे तू तिथे मी. का? तू काय येणार आहेस माझ्या बरोबर? कारण तू माझी मालक आहेस. आजपासून तू जिथे जाणार तिथे मी येणार. तू अशी माझ्या मागे मागे येऊ नकोस. हा ए बाई, मी ना तुझ्या पाया पडते, पण तू अशी माझ्या मागे मागे येऊ नकोस. तू कोण आहेस? कुठून आलीस तू? मी मोहिनी. मी बरणीतून आले. ए, असं खोटं बोलू नकोस. हा, असं कधी होतं का? मी खोटं बोलत नाहीये. तुम्ही माणसं खोटं बोलता. मी खरं बोलतीये. मी बरणीतून आले. अगं बाई, हे कसं शक्य आहे? ही बाई बरणीतून आले ते असं सांगते जशी काय बंगल्यातूनच आलीये.
मी कुठेही राहू शकते. हो ना, मग जा ना कुठे पण. माझी पाठ सोड ना. कशाला माझ्या मागे हात धुवून लागलीस? कारण तू माझी मालक आहेस. मी या जगात तुझ्यासाठी आली. मी आता इथेच राहणार. का तू इथे का राहणार आहेस? मी मी काय केलंय असं? तू मला बरणीतून बाहेर काढले. बरणी? अरे देवा, कुठली दुर्बुद्धी सुचली आणि ती मी बरणी घेतली. आता काय करू मी? तू काही करायची गरज नाही. मी आहे ना. तू मला काहीही सांग, मी करेन. मालक, भानू कुठे आहात तुम्ही? आता प्रत्येक काम करताना मला तुमची आठवण येते. तुम्ही नेहमी मदत करायचात मला. असं नाही की तुम्ही मला मदत करत नाही आहात म्हणून मला तुमची आठवण येते. नाही हो, मला तुमची काळजी वाटते. माझ्याकडून काही चूक झाली असेल ना तर मी माफी मागतो. फक्त एकदा समोर या. मला तुमच्याशी बोलायचं आहे. नंतर तुम्ही खुशाल जा. मी नाही अडवणार तुम्हाला. सासूबाईंनी लता वहिनींकडून बरणी का घेतली असेल? आणि मग जर घेतली तर त्यांनी शोभाला का दिली असेल? तू लांब हा. तू लांब उभी राहा. माझ्या जवळ येऊ नकोस. मी पाया पडते तुझ्या. तू माझ्या जवळ येऊ नकोस ना. लीलावती, तू घाबरू नको. मी तुझ्यासाठी या जगात आली. तू मला काहीही काम सांग, मी करेन. काय होत नाही तुझ्यावरती? सांग ना. हा? मला काहीही काम सांग, मी करेन. शोभे, 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 काय काय झालं काय सासूबाई? तुम्ही एवढे घाबरलेत का? तुला काय करायचंय? तू बाजूला हो. मला जाऊ दे. सासूबाई ती बरणी मेल्या, त्या बरणीचं नाव काढ नको. त्या बरणीमुळे ते सगळं गोळ झालंय. जाऊ दे. अहो, पण बरणी अरे, जाऊ दे. सासूबाई शोभे, 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 मला वाचव. शोभे, शोभे, ऐक ना, ऐक ना. शोभे, मला वाचव. शोभे, अगं शोभे, मला वाचव ना. अगं अगं काहीतरी बोल ना माझ्याशी. कशी गप्प राहू नकोस. बोल ना. कशाला बोलू तुझ्याशी? काल रात्री जरा आतीच केलंस तू. काल रात्री? त्या कालच्या रात्रीची ना मला तो आठवण सुद्धा करून देऊ नकोस. का? काल नको नको ते बोललीस तू मला. हा, मी विसरणार नाहीये आणि तुलाही विसरू देणार नाही. हो, मी तरी कालची रात्र कुठे विसरणं शक्य आहे? तेच ना, आपल्या मुलीला असं कोणी बोलतं का? अगं मी तुझी आई आहे ना, तरी पण मी तुझी माफी मागते ना. काही गरज नाहीये माफी मागायची.
तू माझ्याशी वाईट वागलीस तरी मी तुझ्याशी वाईट वागणार नाही. शोभे आता गप, ऐकून घे माझं. ऐक ना, काल रात्री जशी तू बरणी घेऊन वरती आलीस ना, परत बरणी, त्या बरणीने माझं डोकं उठवलंय आता. तू हो घराबाहेर हो. अगं माझं ऐकून तरी घे. हा आता तुझं तुझंच ऐकते. काल रात्री सुद्धा तूच बोलत होतीस. तुझा बाहेर जा. अगं नको बाहेर शोभे. जा. अगं नको शोभे, शोभे नको. मला घराच्या बाहेर काढू नको. मी इथंच राहणार तुझ्या जवळ. मी माझ्या घरी नाही जाऊ शकत. का? अगं का काय, काल रात्री ना ते बरणी बरणी तुझा. अगं शोभे बाहेर जा. अगं शोभे, अगं मला घराच्या बाहेर काढू नको. शोभे, शोभे दरवाजा उघड. शोभे, शोभे उघड ना दार. मला घे ना हात. शोभे, शोभे ऐक ना. ती मला घरात घेत नाहीये. मी माझ्या घरी जाऊ शकत नाहीये. देवा, काय पाळी आणलीस ते माझ्यावर. मावशी काय झालं, काय काय झालं? रावले, हा बरं झालं तू भेटलास ते. मला जरा मदत कर ना. मावशी पैसे सोडून दुसरं काय पण मागा. काल मोन्या पण पैसेच मागत होता. मला पैसे नको आहेत रे. मग काय? रावल्या, माझ्या घरात ना ती लपून बसलेली आहे. हा, तिने माझ्या घराचा ताबा घेतलाय. त्याला बाहेर काढ ना. कोण कोण लपून बसली? कुणी ताबा घेतलाय मला सांगा. अरे आहे ना ती घरात. अरे कधी पण ना तिकडून तिकडे गायब होते. कोण मावशी? कोण कोण गायब होते? आता इथं कसं सांगू तुला. तू माझ्या घरात चल आणि स्वतःच्या डोळ्यांनी बघ ना. काढ ना तिला बाहेर. ठीक आहे, तुम्ही काय घाबरू नका मावशी. चल असं एका झटक्यात बाहेर काढतो का नाही? चल 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 बघू ना कोण आहे. बघतो या. कशाला घाबरतोय मावशी? चला ना, मी आहे. चला मी नको ना. चला चला. मी नको. बस बस. हा? म्हणजे मी येत नाही आत. तू जा, तू जा. तुम्ही नाही येत? तिला बाहेर काढ. हा? हा हा, हे पकडा एक मिनिट, पकडा हे पकडा. दे, दे, दे. तुम्ही आता बघाच असा बाहेर काढतो का नाही तिला नुसताच दूर करतो. तुम्ही बघाच आता. काय झालं? हा. काहीतरी लागेल ना तिला बाहेर काढायला. हा? तुम्ही बघाच आता. थांबा. काय म्हातारी चिचुंद्रीला घाबरते? तोंडाचाच काय तो आवाज आहे म्हातारी.
गेली ती गेली पळाली पळवूनच लावली ना. हा खरंच राहुल्या तू ना अगदी देवासारखा धावून आलास माझ्यासाठी. मावशी एवढं काय त्याच्यात तरी नशीब मी म्याव केला आणि पळाली. म्याव असं केलं आणि पळाली नाही तर डरकाळीत पडणार तो. परत येणार नाही ना? आता विचार पण करणार नाही. घावली असती का नाही तर आणून दाखवलीच असते तुम्हाला. हा हं? हा हा बरं तुझे कसे आभार मानावे ना तेच कळत नाहीये बघ मला. मावशी आपण आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आहे ना चाळीच्या पूजेला ठेवूया. आता मी ऑफिसला जातो मला लेट झालाय ना. अरे हा तुला ऑफिसला जायला पाहिजे ना, हा, हा. वेळेवर जायला पाहिजे. हा, मग त्याच्यासाठी आधी माझी बॅग द्या ना. ती तुमच्याकडे आहे. बॅग द्या डबा पण द्या. हे बघ हे तुम्ही पकडा. हा. येणार नाही ना परत? नाही आता विचार पण नाही करणार ते. तुम्ही जा काही टेन्शन घेऊन. रावल्या ए रावल्या मावशी अहो आता काय झालं आता कशाला ओरडताय परत? अरे ती इथंच आहे ना. कोण? अरे हिला बाहेर काढायला सांगितलं होतं ना तुला. तिला तू बाहेर काढलाच नाहीस. इथंच आहे. अहो मावशी कुणाला बाहेर काढायचं? कोण? अरे हिला बाहेर काढायला पाहिजे होतं ना. तू काढला नाहीये. ती इथंच आहे. अहो कुठे मावशी कोणाला बाहेर काढायचंय? खाली कुठे बघतोस मी नाही. ही बघ समोर. अच्छा टीव्हीच्या मागे होय. थांब बाहेर काढतो थांब. अहो तिकडे काहीच नाही कशाला घाबरता उगाच घाबरताय तुम्ही. अरे ती तिथंच आहे अजून उभी आहे माहितीये का. तुला कशी दिसत नाही रे ती. मावशी तिकडे या तुम्ही स्वतः बघा या. नाही थांबा या. जवळ नको. अहो या ना बघा तुम्ही बघा काय आहे का बघा आहे काय. तुझ्याशिवाय मी कोणाला दिसू शकत नाही. कोणी मला पाहू शकत नाही. बघ बघ बोलली बघ ती. ऐकलंस ना तू. मावशी तुम्हाला चिचुंद्रीची भाषा कळते? कमाल आहे तुमची. आधी का नाही सांगितलं चाळीतलं कोणाला? तुझ्याशिवाय माझा आवाज कोणालाही ऐकू येणार नाही. अरे बोलली ती आता. तू ऐकलं नाहीस का. मावशी चिचुंद्री कशी बोलल मावशी? अरे ती बोलते रे. तुमच्याशी बोलते? हा. मग दोघी गाण्याच्या भेंड्या खेळा मी जातो कामाला. सारखं करते बाई. रावल्या थांब. हे बघ तू मला त्रास देऊ नकोस हा. मी तुझ्या पाया पडते. तू का आलीस आहे माझ्या घरात. तूच तर मला बरणीतून बाहेर काढलं. चूक झाली माझी. पण तू आली तशी जा निघून. मी तुला सोडून जाऊ शकत नाही लीलावती. हा? तूच माझी मालक आहे. तू सांगशील ती इच्छा मी पूर्ण करीन. ए थांब थांब थांब. तू माझ्या जवळ येऊ नकोस. तू बाहेर जा बाहेर जा. हे खरं सांगते की काय? हो तू सांगशील ते मी करीन. पण मी तुला सोडून जाऊ शकत नाही. आजपासून तूच माझी मालक. आजपासून माझ्यावर फक्त तुझा अधिकार आहे.